हॅलो, नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की 40 नंतर आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपण काय काय केलं पाहिजे. 40 नंतर आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या वयामध्ये शरीरामध्ये बदल होत असतात आणि विविध आजारांची शक्यता वाढत असते. मग आपण आता पुढेच्या तपासण्या बघणार आहोत. त्या तपासण्या जर नियमितपणे करून घेतल्या तर आरोग्याच्या समस्यांचं लवकर निदान होऊ शकतं. आता बघूया पुरुषांसाठी आवश्यक तपासण्या कोणत्या आहेत त्या. सर्वात पहिली तपासणी असेल की तुमचं रक्तदाब तपासणी. तुमचं ब्लड प्रेशर नियमित तपासायचं. तुमचं हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका हा वाढवत असतो. तुमचं ब्लड प्रेशर वाढलं असेल तर त्यामुळे नियमित तपासणी, ब्लड प्रेशरची तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढची तपासणी आहे ती म्हणजे तुमच्या रक्तामध्ये साखर किती आहे ते बघायचं. सरासरी तपासणी जी असते तिला म्हणतात HbA1c, नाहीतर मग फास्टिंग आणि पोस्ट मील केल्या जाते. फास्टिंग म्हणजे उपाशी पोटी केल्या जाते आणि पोस्ट मील म्हणजे जेवणानंतर एक तासानंतर केल्या जाते. या तपासणीमुळे काय होतं, मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांचं निदान करण्यासाठी ही तपासणी तुम्हाला उपयुक्त ठरते. बऱ्याच वेळा पेशंटचं ऑपरेशन वगैरे काहीतरी असतं तेव्हा रुटीन चेकअप म्हणून ही तपासणी केली जाते आणि तेव्हा लक्षात येतं की पेशंटची शुगर खूप वाढलेली आहे, म्हणून ह्या तपासण्या खूप आवश्यक आहे. त्यानंतर पुढची तपासणी असेल ती म्हणजे लिपिड प्रोफाईल. यामध्ये तुमच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्सची पातळी किती आहे हे कळत असतं. ह्या जर कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल, ट्रायग्लिसराईड वाढलेला असेल तर तुमच्या हृदयाचं आरोग्य धोक्यात आहे असं आपल्याला लक्षात येतं, म्हणून या तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. तपासण्यांचे रिपोर्ट जर व्यवस्थित नाही आलेत किंवा कोलेस्ट्रॉल वाढून आलं, ट्रायग्लिसराईड्स वाढून आलेत तर त्यासाठी मेडिसिन घेता येतात किंवा डॉक्टर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल बदलायला सांगू शकतात. त्यानंतर पुढची तपासणी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे थायरॉइडची तपासणी. त्यामध्ये T3, T4 आणि TSH या तपासणीद्वारे थायरॉइड ग्रंथीची कार्यक्षमता तपासल्या जाते. या तपासणीमुळे थायरॉइड जी ग्लँड आहे तिच्या कार्यामधले बदल रोखण्यासाठी ही तपासणी आवश्यक आहे. यामध्ये पण हायपरथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम असे 2 प्रकार होतात. त्यानुसार औषधं द्यावे लागतात. मग कोणता प्रकार आहे, हायपर आहे की हायपो आहे, त्यानुसार मग ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते. त्यानंतर आहे पुढची तपासणी म्हणजे डोळ्यांची तपासणी. 40 नंतर वर्षातून 2 वेळा डोळे हे तपासायलाच पाहिजेत. आणि डायबिटीस जर असेल तर डोळ्यामध्ये बदल होत असतात, रेटिना खराब होत असतो, डोळ्याचा पडदा खराब होत असतो. त्यासाठी लवकर तपासणी करावी लागते. आणि नॉर्मल लोकांनी ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी 40 नंतर वर्षातनं 2दा ही तपासणी डोळ्यांची डॉक्टरांकडनं करून घ्यावी. त्यानंतर पुढची तपासणी आहे हाडांची घनता तपासणी, बोन डेन्सिटी टेस्ट. यामध्ये काय होतं, हाडाची ठिसूळता वाढली आहे का हे लक्षात येतं. ही जर वाढली असेल तर फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. मग त्या दृष्टीने काळजी घेतल्या जाते, म्हणून ही तपासणी करणं या वयामध्ये खूप आवश्यक आहे. आता महिलांसाठी कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत त्या बघूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे, म्हणून स्त्रियांसाठी स्तन कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी किंवा तो लवकर लक्षात येण्यासाठी मॅमोग्राफी नावाची एक टेस्ट असते. या टेस्टद्वारे काय होतं, कर्करोगाचं म्हणजे कॅन्सरचं निदान लवकर होऊ शकतं. मग स्तनाचा कॅन्सर असेल तर तो वेळीच लक्षात आला तर वेळीच ट्रीटमेंट केली तर स्तन वाचवून ट्रीटमेंट करता येऊ शकते. त्यानंतर पुढची स्त्रियांसाठी टेस्ट असणार आहे ती म्हणजे पॅप स्मिअर टेस्ट. या टेस्टद्वारे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं निदान केल्या जातं. मग ही जर काही लक्षणं असतील, ही टेस्ट जर करून घेतली तर वेळीच कॅन्सरचं निदान होऊ शकतं आणि ट्रीटमेंट लवकर केल्या जाते. नाहीतर कॅन्सरची 3ऱ्या स्टेजमध्ये गेला तर ट्रीटमेंट करायला खूप कठीण जातं. म्हणून ही पॅप स्मिअर टेस्ट 40 नंतर दरवर्षी ही टेस्ट करून घ्यावी. त्यानंतर पुढची टेस्ट आहे स्त्रियांसाठी HPV टेस्ट. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या
व्हायरसचे इन्फेक्शन आहे का याचं निदान करण्यासाठी ही तपासणी खूप आवश्यक आहे. त्यानंतर स्त्रियांनी सुद्धा थायरॉइडची तपासणी करून घ्यावी. लाईफस्टाईल बदललेली आहे, त्यामुळे हा आजार आता कॉमन होत चाललेला आहे. त्यामध्ये T3, T4 आणि TSH हे उपाशीपोटी तपासायचं असतं. त्यामध्ये थायरॉइडच्या कार्यामधले बदल लक्षात येतात आणि ट्रीटमेंटमध्ये काही TSH वाढून आला असेल किंवा TSH कमी झाला असेल त्यानुसार ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते. आणि स्त्रियांनी सुद्धा हाडांची घनता तपासणी वयाच्या 40 नंतरही बोन डेन्सिटी टेस्ट केलीच पाहिजे. कारण मेनोपॉजमुळे स्त्रियांमध्ये एस्ट्रोजन कमी होतं, त्यामुळे हाडं ठिसूळ व्हायला लागतात आणि मग फ्रॅक्चरचा धोका हा वाढतो. त्यासाठी ही तपासणी स्त्रियांनी करून घ्यावी. 40 नंतर ह्या तपासण्या सगळ्यांनीच केल्याच पाहिजे. नंतर फ्रॅक्चर झालं, नंतर मग आपण दवाखान्यात जातो, सगळ्या गोष्टी बघतो, लक्षात येतं हाडं खूप ठिसूळ झालेले आहेत म्हणून फ्रॅक्चर झालं. पण ते होऊ नये म्हणून आधीच जर काळजी घेतली तर आपल्याला आधीच आहारामध्ये कॅल्शियम वाढवता येतं, व्हिटॅमिन D सप्लिमेंट घेता येतात. तर हे सगळ्या गोष्टी घेऊन आपण म्हणजे फ्रॅक्चर होण्याचा धोका हा टाळू शकतो, हे माहीत असेल आपल्याला. तर आता ह्या झाल्या 40 नंतर करायच्या पुरुषांनी आणि स्त्रियांनी करायच्या तपासण्या. आता सर्वसामान्य तपासण्या कोणत्या असतात या वयामध्ये? तरी CBC तपासणी. यामध्ये शरीरामध्ये तुमच्या हिमोग्लोबिन किती आहे हे कळतं. कुठे काही इन्फेक्शन झालेलं आहे का ते कळतं. तर काही आजार असताना त्याच्या तपासण्या केल्या जातातच. तुम्हाला फिवर जर असेल तर प्रत्येकाची CBC केल्याच जाते. त्यामुळे प्लेटलेट काउंट किती आहे, तुमचं WBC काउंट किती आहे हे कळतं आणि हिमोग्लोबिन कळत असतं. त्यानंतर लिव्हरची तपासणी केल्या जाते. आजकाल फॅटी लिव्हर हा आजार वाढत चाललेला आहे, त्यामुळे लिव्हरची सोनोग्राफी करणं खूप गरजेचं आहे. आणि किडनी फंक्शन टेस्ट, ज्यांना डायबिटीस आहे त्यांना किडनी फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे. यामध्ये काय होतं की यकृत म्हणजेच लिव्हर आणि मूत्रपिंड म्हणजे किडनी यांच्या कार्याची स्थिती लक्षात येते ह्या तपासण्या केल्यानंतर. म्हणून डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे जरूर या तपासण्या आपण ह्या केल्याच पाहिजेत. आणि गरज असेल तर कधी डॉक्टर तुम्हाला एक्सरे सांगू शकतात आणि ECG. छातीमध्ये कधी दुखत असेल तर ECG करण्याचा कंटाळा करू नये. आता छातीमध्येच दुखल्यावर ECG करायचं असं नाही, कधी पोटातही दुखू शकतं, कधी जबड्यामध्ये दुखू शकतं, डावा खांदा दुखू शकतो, पाठीमध्ये दुखू शकतं. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी जर सांगितले की तुम्हाला ECG लागतो तर जरूर करून घ्यावा. त्यामुळे हृदयाचं रोग निदान करण्यासाठी उपयोगी ठरतं. आणि डॉक्टरांना जर काही शंका असेल तर डॉक्टर तुम्हाला पुढची ट्रॉप्टी टेस्ट करायला सांगतात. ती पण डॉक्टरने सांगितली तर जरूर करून घ्यावी. म्हणून ह्या नियमित तपासण्या जर तुम्ही करून घेतल्या तर तुमच्या आरोग्याच्या समस्यांचं लवकर निदान होऊ शकतं आणि उपचार तुम्हाला वेळेवर घेता येऊ शकतात. म्हणून 40 नंतर ह्या तपासण्या करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या, डॉक्टर तुम्हाला जेव्हा जेव्हा सांगतात ही तपासणी करा, कंटाळा करू नका, ती तपासणी करूनच घ्या आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा. कुठलाही आजार होण्याआधी जर आपण हा आजार आधीच ओळखून त्याची योग्य ती ट्रीटमेंट करू शकलो तर आपला वेळही वाचतो आणि पैसेही वाचतात आणि आरोग्यही चांगलं राहतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.